माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्याला मारहाण, साक्रीत विराट मोर्चा गुन्हा दाखल। नहीं चलेगी गुंडागर्दी नहीं चलेगी, बंद करा अवैध धंदे बंद करा। साक्री शहरासह तालुक्यातील सर्रासपणे सुरू असलेल्या अवैध धंदे व ग्रामपंचायत सदस्याला मारहाणी विरोधात साक्रीत विराट मोर्चा। साक्री तालुक्यातील कावठे गावाचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य योगेश गायकवाड यांच्यावर साक्री शहरात जीवघेणा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात गायकवाड हे जखमी झाले। या मारहाणीच्या निषेधार्थ आज कावठे ग्रामस्थांसह साक्री तालुक्यातील नागरिकांनी साक्री शहरात विराट मोर्चा काढला। नहीं चलेगी गुंडागर्दी नहीं चलेगी यासारख्या घोषणाबाजीने शहर दणाणून गेले। 10 ते 12 जणांनी ग्रामपंचायत सदस्य योगेश गायकवाड यांच्या जीवेठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला। यावेळी कोयतासारखे अशा धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला। या हल्ल्यात योगेश गायकवाड हे जखमी झाले। या घटनेनंतर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली, परंतु फिर्यादीत आरोपींची नावे वगळण्यात आली असा आरोप ग्रामस्थांनी केला। तसेच त्यांच्यावर अवैध व्यवसायाबाबत कोणतेही कलम लावले नाही, त्यामुळे फिर्यादीमधील सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर इतरही गुन्हे आहेत का याची तपासणी करावी। तसेच अवैध व्यवसाय, प्राणघातक हल्ल्याचे वाढीव कलम लावून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। या संदर्भात तहसीलदार रावसाहेब सोनवणे यांना निवेदन देण्यात आले। ज्यांना उर्वरित आरोपी अटक करायला लावलेले आहेत त्यांना आपण पुढच्या 5 दिवसाची मुदत देऊ। 5 दिवस याच्यासाठी, उद्या ते काय म्हणतील 1 तासात नाही होणार, 4 तास, ठीक आहे, 1 नाही 2 नाही 5 दिवस मुदत तुम्हाला। गणपती विसर्जना उस्तोर जर तुम्ही त्यांना अटक केली नाही तर साक्री शहर, साक्री तालुका पूर्ण रस्त्यावर उतरत आणि कायदा सुव्यवस्थेला जे काही धक्का लागल याला सर्व प्रशासन जबाबदार राहील। आणि सर्वांना नम्र विनंती, आता शांत आहे हॉटेलांनी खानावाड चालू सांगू, दारू वगैरे सगळं काय सांगू, पण त्यासनी जर आमले सांगत ते आम्ही लाजिंग वगैरे टाकणार आहेत तर आमच्या पण जवान पोलीस शाळामध्ये जातील, सामन्या महिला काम धंदा करतील, त्यामुळे आम्ही लाजिंग विषय नाही म्हणत होतो। त्या काय ऐकणार नाही, त्यामुळे हॉटेल नको म्हणजे नको। आभार। गुड्डू दादा माझा भाऊ आहे, त्याने गावाकरता विरोध केला होता। शेवाळी पाट्याला लॉजिंग चालू आहे, ते घाण काम करता, याच्यावर लाट्याकाट्यांनी मारहाण झाली। ऑन टाइम मर्डर सारखा प्रकार आहे, अजून थोडं लागलं तर मर्डर झाला असता, पण प्रशासनाने आपल्याला साथ दिली नाही, फक्त आसू पुसले, जूते बनवले। आजही ते आरोपी गाडी घेऊन गावामध्ये साक्रीमध्ये फिरताय। क्लिपमध्ये जेवढे आरोपी दिसत आहे त्यांना का अटक केली नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई का नाही, कलम का लावले नाही, असं का पाठीशी घालताय? ते 307 सारखे मोठे कायदे तुम्ही कलम लावा, आम्हाला चुत्या का बनवताय? आज माझ्या भावाचं कमी जास्त झालं असतं तर आमचं वाईट झालं असतं। जोपर्यंत साहेब लोक त्यांना अटक करत नाही तोपर्यंत आपण तिथून उठायचं नाही, हे फायनल निर्णय। आणि आणि सगळ्यात वाईट म्हणजे हॉटेल मालकची त्याच्याकडे काही नसताना कसं काय लॉजिंगला दिली हॉटेल, कसं काय डिपॉझिट घेतलं? हॉटेल मालकावर पण गुन्हा करायलाच पाहिजे। आजपर्यंत साहेबांनी हॉटेल मालकाला बोलवलं नाही, म्हणजे त्याचा मोबाईल बंद आहे, तो नेहमी ऑनलाईन राहतो, त्याला का बोलवलं नाही? म्हणजे गरीब माणसांनी बोलायचं नाही का आमचा मर्डर व्हायचा का? मग उद्या समजा मला मारायला मी मारलं तर हे सगळं लाईनी यांना रितसर यांनी अटक करायलाच पाहिजे। जोपर्यंत अटक होते तोपर्यंत आम्ही उठणार नाही। आपल्या कोणत्याही समाजाची काही वाद नाही, फक्त जे गुंड लोक आहे जे वाईट धंदे करतात, लॉजिंगचे फार विषय नाही, त्यांना अटक व्हायला पाहिजे बस।